एक मुलगा जो आपल्या महाराष्ट्रातील एका छोट्याशा खेडेगावातून पुढे आला. पुढे जाऊन प्रो कबड्डी लीग जिंकणाऱ्या पुणेरी पलटणचा कर्णधार बनला आणि भारताला आशियाई स्पर्धांमध्ये सुवर्णपदकही मिळवून दिलं. मित्रांनो, ही कहाणी आहे आपल्या अस्लम इनामदारची, आपल्या महाराष्ट्राच्या लाडक्या अस्लम इनामदारची. ही कहाणी आहे जिद्द, मेहनत आणि खेळासाठी असलेल्या वेडेपणाची. चहाच्या स्टॉलपासून सुरू झालेला प्रवास ते भारतीय संघाला सुवर्णपदक मिळवून देण्यापर्यंत. चला तर मित्रांनो, सुरुवात करूया. मी गजानन आणि स्पोर्ट्स मराठीवर तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातील टाकळीभान या छोट्या गावात अस्लमचा 23 फेब्रुवारी 2000 रोजी जन्म झाला. अस्लमचं कुटुंब साधं आणि मध्यमवर्गीय होतं, पण 2011ला अस्लमच्या वडिलांचं निधन झालं. कुटुंबावर आर्थिक संकट कोसळलं. कुटुंबाची जबाबदारी सांभाळण्यासाठी अस्लमची आई लोकांच्या घरी धुणं भांड्याची कामं करू लागली. अस्लमचा मोठा भाऊही माळी म्हणून काम करू लागला. अस्लम लहान होता, पण त्यालाही त्याच्या परिस्थितीची जाणीव होती. त्यामुळे चहाच्या स्टॉलवर अस्लम ग्लास धुण्याचे काम करू लागला. अस्लमचं घर मातीचं होतं, पण त्याची स्वप्न सोन्याची होती आणि ती साध्य करणं जवळजवळ अशक्य असायचं. या सर्व बिकट परिस्थितीमध्ये अस्लमला एक गोष्ट सर्वात जास्त आनंद द्यायची, ती म्हणजे कबड्डी. अस्लमचा मोठा भाऊ वसीम गावात कबड्डी खेळायचा आणि त्याच्या पावलावर पाऊल ठेवत अस्लमही कबड्डी खेळायला लागला. गावातली धुळीची मैदानं त्याचं पहिलं रणांगण बनली. अस्लमची चपळता आणि वेग लवकरच सर्वांचं लक्ष वेधू लागले. काम आणि शाळा सांभाळत त्याने कबड्डी कधीच सोडली नाही. अस्लम म्हणतो, आमची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती. मी जिथे शक्य होईल तिथं कामं केली, पण कबड्डी खेळणं कधीच थांबवलं नाही. आणि ही जिद्दच त्याच्या यशाची पहिली पायरी. अस्लमच्या कबड्डी प्रवासाला खरी दिशा तेव्हा मिळाली जेव्हा त्याने शालेय आणि स्थानिक स्पर्धांमध्ये भाग घ्यायला सुरुवात केली. अस्लमच्या अंगात टॅलेंट होतंच, पण त्याला मेहनतीची जोड होती. या गोष्टीमुळे तो गावाचा स्टार बनला. स्थानिक स्पर्धेमधून त्याला संधी मिळाली आणि लवकरच तो जिल्हा आणि राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये खेळू लागला. 2016मध्ये वयाच्या 16व्या वर्षी अस्लम इनामदारची महाराष्ट्राच्या ज्युनियर संघामध्ये निवड झाली आणि त्या राष्ट्रीय स्पर्धेत अस्लम इनामदारने शानदार कामगिरी केली. पण म्हणतात ना, टाक्याचे घाव सोसल्याशिवाय देवाला पण देव पण येत नाही. तसं अस्लमला यश येत नव्हतं. त्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. प्रशिक्षणासाठी संसाधनं नव्हती, प्रवासासाठी पैसे नव्हते आणि कुटुंबाची जबाबदारीही त्याच्यावर होती. पण त्याने हार मानली नाही. त्याच्या प्रशिक्षकांनी आणि भावाने त्याला नेहमी प्रोत्साहन दिले. अस्लम म्हणतो, माझ्या भावाने माझ्यासाठी खूप त्याग केला. त्याच्यामुळे मी कबड्डीवर लक्ष केंद्रित करू शकलो. या काळात त्याने स्वतःला एक आक्रमक रेडर आणि बुद्धिमान खेळाडू म्हणून घडवलं, ज्याची चर्चा आता मोठ्या स्तरावर व्हायला लागली होती. 2019मध्ये अस्लम इनामदारचं स्वप्न पूर्ण झालं जेव्हा त्याला प्रो कबड्डीमध्ये पुणेरी पलटणने निवडले. गावातला मुलगा आता राष्ट्रीय व्यासपीठावर आला होता आणि आपल्या पहिल्याच हंगामात त्याने चमकदार कामगिरी केली. या शानदार कामगिरीने 2021ला म्हणजे अस्लमच्या वयाच्या 21व्या वर्षी पुणेरी पलटणने अस्लमला पुणेरी पलटणच्या कर्णधारपदाची संधी दिली. प्रो कबड्डी लीगच्या इतिहासातील सर्वात तरुण कर्णधारापैकी एक. आणि ही जबाबदारी योग्य ठरवत अस्लम इनामदारने पुणेरी पलटणला फायनलपर्यंत नेले आणि फायनलमध्ये पुणेरी पलटणचा पराभव झाला. आणि इथून सुरू होतो अस्लमच्या प्रो कबड्डी लीगचा सुवर्णकाळ, तो म्हणजे 2023-24. या हंगामात कर्णधारपद भूषवताना अस्लम इनामदारने सर्व संघांना एकतर्फी हरवले. सर्व संघांना अस्लम इनामदारची पुणेरी पलटण वन साईड हरवत होते आणि पुणेरी पलटणने अंतिम सामन्यात हरियाणा स्टीलर्सचा पराभव करत प्रो कबड्डी लीगची ती चमचमणारी ट्रॉफी आपल्या नावावर केली. या विजयानं अस्लमचं नाव कबड्डीच्या इतिहासात सुवर्णाक्षराने लिहिलं गेलं. पण यशाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी त्याने खूप काही सोसलं होतं. तो म्हणतो, प्रत्येक सामन्यात मी माझ्या गावचं आणि कुटुंबाचं नाव उंच करण्यासाठी खेळतो. अस्लमच्या मेहनतीचे फळ भारताला 2023च्या आशियाई स्पर्धेमध्ये सुवर्णपदकासह मिळाले. महत्त्वाच्या वेळी, महत्त्वाच्या सामन्यात महत्त्वाची कामगिरी करणारा खेळाडू म्हणजे अस्लम इनामदार. अस्लम इनामदार एक ऑलराऊंडर खेळाडू आहे, पण त्याच्या नावावर तुम्हाला कधीच जास्त सुपर 10 किंवा हाय 5 दिसणार नाहीत. कारण आहे त्याचं कर्णधारपद. अस्लमसारखा कर्णधार यापुढे होणे नाही. अस्लम सर्व संघाला खेळवतो. अस्लम हा निस्वार्थी खेळाडू आहे. संघाला कसं चालवायचं हे त्याला बरोबर कळतं. मागच्या हंगामातील पुणेरी पलटणची कामगिरी तुम्ही पाहू शकता. जोपर्यंत अस्लम संघात होता तोपर्यंत संघ जिंकत होता.
पण जशी असलमला दुखापत झाली, संघाची कामगिरी बिघडली. खेळाडू तेच होते, सर्व गोष्टी त्याच होत्या, पण संघाचा नायक नव्हता. आज असलम इनामदार एक खेळाडूच नाही, तर लाखो तरुणांसाठी प्रेरणा आहे. त्याने दाखवून दिलं, परिस्थिती किती कठीण असेल, पण तुमच्याकडे स्वप्न असतील, ते स्वप्न पूर्ण करण्याची जिद्द असेल, त्यासाठी लागणारी मेहनत असेल, तर तुमची स्वप्न पूर्ण होतात. आज महाराष्ट्रातील कोणत्याही युवा खेळाडूला विचारा, तुमचा आदर्श कोण आहे? 100 मधील 90 जण सांगतील, आमचा आदर्श असलम इनामदार आहे. हे असलम इनामदारने कमवले आहे. तो आजही आपल्या खेळाच्या मुळाशी जोडून आहे. तो गावातील मुलांना कबड्डी शिकवतो आणि स्वप्न पाहण्याचं बळ देतो. त्याच्या कुटुंबासाठी, मराठी माणसासाठी, आपल्या महाराष्ट्रासाठी आणि आपल्या देशासाठी असलम एक अभिमान आहे. त्याच्या आईने आणि भावाने केलेले त्याग आज फळाला आले आहे. असलम म्हणतो, माझं यश माझ्या कुटुंबाचं आहे. त्यांच्यामुळं मी इथं आहे. असलम इनामदारची ही कहाणी फक्त कबड्डीची नाही. ही कहाणी आहे सामान्य माणसाच्या असामान्य प्रवासाची. मित्रांनो, असलम इनामदारची ही कहाणी तुम्हाला कशी वाटली आणि पुढची कहाणी कोणत्या खेळाडूची ऐकायला आवडेल आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.